छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे नियम आणि शिस्तीचे एक पक्के साम्राज्य होते. स्वराज्याची राजधानी असलेल्या दुर्गराज रायगडाचा एक कडक नियम होता की सूर्यास्त होऊन तोफेचा आवाज झाला की गडाचे महाद्वार बंद व्हायचे आणि त्यानंतर पहाटेपर्यंत अगदी राजांसाठीही गडाचे दरवाजे उघडले जात नसत. याच रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावात हिरा नावाची एक गरीब गवळण राहत होती, जिचा रोज सकाळी गडावर दूध विकायला जाणे हा नित्यक्रम होता आणि घरी तिचे लहान तान्हे मूल पाळण्यात असायचे. पण एक दिवस दूध विकता विकता हिराला थोडा उशीर झाला आणि तिचे लक्ष आकाशाकडे गेले, तेव्हा सूर्य मावळत होता. हिरा गडाच्या दरवाजाकडे जीवाच्या आकांताने पळू लागली. पण तेवढ्यात धाडकन तोफेचा आवाज झाला आणि गडाचे महाद्वार बंद झाले. हिराने रक्षकांचे पाय धरून डोळ्यात पाणी आणून विनवणी केली की बाबांनो, दार उघडा, माझं तान्हुलं बाळ घरी भुकेलं आहे. पण शिवरायांची शिस्त कडक असल्यामुळे रक्षकांनी हात जोडून नियम मोडता येणार नसल्याचे सांगितले. गडावर हळूहळू काळोख दाटून रात्र झाली आणि वारा सुसाट सुटला. तरी हिराच्या कानात फक्त तिच्या बाळाचा रडण्याचा आवाज येत होता. आणि माझं बाळ भुकेने व्याकुळ झालं असेल या विचाराने ती वेडीपिशी झाली. एका आईच्या मातृत्वासमोर गडाचे कडक नियम आणि मृत्यूचे भय फिके पडले आणि तिने काहीही झाले तरी आज गडाखाली उतरण्याचा निश्चय केला. हिरा रायगडाच्या एका अशा टोकावर आली जिथे कडा अगदी सरळ आणि भयानक खोल होता आणि जिथून दिवसा उतरणेही अशक्य होते. तिथून हिरा त्या काळोख्या रात्री खाली उतरू लागली. नखं तुटत होती, हात-पाय सोलवटत होते, काटेकुटे अंगात रुतत होते आणि रक्त वाहू लागले. तरी तिचे पाय थांबत नव्हते, कारण मनात फक्त माझं बाळ हा एकच ध्यास होता. अंगावर शहारे आणणाऱ्या त्या काळोखात केवळ आपल्या मातृत्वाच्या बळावर तिने तो भयानक कडा पार केला. रात्रीच्या शेवटच्या प्रहरात ती रक्ताळलेल्या अवस्थेत आपल्या झोपडीत पोहोचली आणि पाळण्यात रडणाऱ्या आपल्या बाळाला तिने छातीशी घट्ट कवटाळले. तेव्हा बाळाच्या मुखात दुधाची धार पडली आणि मृत्यूचा थरार संपून अखेर आई जिंकली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी गडावर खळबळ उडाली की रात्री अडकलेली गवळण खाली कशी गेली. आणि ही बातमी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना समजली तेव्हा त्यांनी हिराला आदराने दरबारात बोलावले. तिची ती अवस्था आणि तिचे ते अद्भुत धाडस ऐकून रयतेच्या राजाचे डोळेही पाणावले आणि महाराजांनी तिला शिक्षा न करता तिचा साडी चोळी देऊन माऊली म्हणून मोठा सन्मान केला. शिवरायांनी त्याच दिवशी आदेश दिला की ज्या कड्यावरून हिरा खाली उतरली तिथे एक मजबूत बुरुज बांधा आणि तोच हा रायगडावरील ऐतिहासिक हिरकणी बुरुज होय. शतके उलटली तरी हा बुरुज आजही शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील एका सामान्य स्त्रीच्या असामान्य मातृत्वाची साक्ष देत उभा आहे. जय जिजाऊ, जय शिवराय.